आपल्या समोर येतोय आपला पुढचा स्पर्धक धवल चांदवडकर. ये राम्या राम्या काठीनं घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. सगाला या माथ्यावर बघ दुपार झाली या भर त्या कोट माळावर कुणबी सोडून नांगर टाकी वैरण बैला हा भोर घेतो येसावा घटका भर त्याची अस्तुरी सुंदर आली घेऊन भाकर पाय भासत्या ती झर झर नकोशी चालती या झर झर रकांदान भाकर खाऊन द्या रकांदान भाकर खाऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. सदुस्वनाराचा शिरधर मधुबाम्याचा मुरलीधर चोखू सांबाराचा चंदर वरल्या आळीचा जालंधर घरा शेजारी पुली घर बहलपणातलं मैतर अरे तुमच्यात सामील होऊन द्या अरे तुमच्यात सामील होऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. अरे काठीनं घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. काय बोलू बाबा. क्या बात आहे. काहीतरी गारूड झाल्यासारखं झालंय आज. सिरियसली सांगतो. सुपर. क्या बात है. क्या बात. करेक्ट अप्रोच, करेक्ट प्रोनाउन्सिएशन, उच्चार, ठसका सगळं दाखवून देत होतास अगदी. म्हणजे मी सहसा तिकडे बघत नाही पण ते छान वाटत होतं मला बघायला. मस्त वाटलं आणि ऐकताना सुद्धा ते अगदी प्लेजर आहे. एकदम एक काय म्हणतात त्याला परिपूर्ण भरपूर असं करेक्ट वाटत होतं. एक करेक्ट प्लेबॅक चाललाय असं वाटत होतं मला. कोणीतरी ते सिरियसली ऍक्ट करतंय हे वाटणं फार महत्वाचं आहे. कारण तू नुसताच आता गातोयस ना पण ते दिसणं पण महत्वाचं आहे जे मला दिसू लागलं विच इज अमेझिंग. सुपर. आणि विशेष करून तुझं शब्द उच्चार अमेझिंग होते. करेक्ट होते. सुपर. माइंड ब्लोईंग. हे अशा पद्धतीने जर का तुम्हा सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस होत राहिले ना तर मग जे मागे बोललो होतं ना तसं अवघड होत जाईल दिवसेंदिवस आम्हाला. पण तेच एक्झॅक्टली अपेक्षित आहे. खूपच छान मधुकर पाठक यांचं संगीत आहे. त्यांची अजूनही खूप काय गाणी आहेत. मला स्पेशली अजयने जे सांगितलं ना डिक्शन या गाण्यामध्ये तेच जास्त काउंट झालं असतं. जर का ते जरा जरी हुकलं असतं ना तुझ्याकडून तर ते लगेच पकडमध्ये आलं असतं. खूप छान. सुपर. मला ॲक्च्युली थँक्स टू कमलेश दादा आणि रुपेश दादा. ॲक्च्युली मी फोक नाही खूप गात. मला ह्या गाण्याचं खूप टेन्शन आलं होतं आणि ह्यांनी खूप मोटिवेशन दिलं की कारण मला तुम्ही एक्झॅक्टली जे म्हणलात ना की ते उच्चार ते जमत नव्हते. मला आत्ता जे प्रसेनजीत वगैरे यांनी सुद्धा खूप मदत केली कारण तो टिपिकल उच्चार यायला पाहिजे त्यामुळे मी गाऊन घेतला त्यांनी माझ्याकडनं. सो आय एम थँकफुल टू देम. तो मला क्रेडिट द्यायचं आहे. पण तुला एक गोष्ट सांगू का हेच तर क्रेडिट आहे झी सारेगामाचं की इथे अशा पद्धतीची टीम काम करते ना तुमच्या सगळ्यांसाठी की ते कंटेस्टंटला सुद्धा एक ग्रुप बनून जातो. ती स्पर्धा राहत नाही. सो हे मला वाटतं या टीमचं खरोखर क्रेडिट आहे. एकदा झीच्या सगळ्या टीमसाठी टाळ्या वाजवतो.
मी तुला सांगतो जरा अजून एक 2-4 गाणी गा, थोडासा नादी लाग, मग तू दुसरं काहीच गाणार नाहीस. कारण तू हे एवढं खरंच चांगलं गातोयस. खूप छान, खूप छान. अरे बाबा, आम्ही कित्येक लोक अशी मिस करतो, आम्हाला गायक सिरियसली मिस होतो. सांगतो आज आपल्याला वाटलं तरी आपल्याकडे मल्लेश नाही, आपल्याला वाटलं तरी आपल्याकडे विष्णू वाघमारे नाही. आपण हे कुठून आणणार? एक छोटा छोटा जो काही त्यांना रामभाऊंचा गायडन्स लाभला असेल, आणि क्या बात आहे, सोनं करून टाकलं एकेकाने. का वा, एवढं जरी बोललं तरी क्या बात आहे, अख्ख्या गाण्याचा रंग बदलून द्यायचा मल्लेश साहेब. आज आपण सगळे मिस करतो त्यांना, आम्ही तर खूप जास्त. बिकॉज असे टोन आणि अशी धार, असे गायक हे तयार नाही करता येत रे, हे जन्माला येतात. एकदा टाळ्या त्या सगळ्यांसाठी. मार्क बघूया. मी थँक्स अ काहीतरी खोड काढायची म्हणून उगाच काढत नाही मी तुझी. बघ तिकडे. मी